नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरडकर यांनी नुकताच सिरोंचा तालुक्यातील रंगायापल्ली आणि आरडा गावाचा दौरा करून कृषी विकास कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात NDKSP 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. दौऱ्यादरम्यान त्यांनी शेती बचाव अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन करत शेतीचा खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला. शेती ही केवळ व्यवसाय नसून शाश्वत जीवन पद्धती असल्याचे सांगत आधुनिक आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी हवामानास अनुकूल पीक पद्धती स्वीकारण्याचा सल्ला दिला. तसेच प्रकल्पांतर्गत उपलब्ध अनुदाने, तांत्रिक सुविधा, मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेती अधिक फायदेशीर बनवण्याचे आवाहनही केले. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी आगामी खरीप हंगामाची तयारी, शेतीतील अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले. जमिनीचा कस टिकून ठेवण्यासाठी माती परीक्षणाच्या अहवालानुसार खतांचा वापर करावा असे त्यांनी स्पष्ट केले. रासायनिक खताचा अतिरेक जमिनीचा पोत खराब करून उत्पादन खर्च वाढवतो. त्यामुळे नत्र, स्फुरद आणि पालाश म्हणजे NPK खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच सेंद्रिय खताचा वापर वाढवून जमिनीची सुपीकता जपण्यातही त्यांनी मार्गदर्शन केले. एल निनोच्या संभाव्य परिणामाचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले. पावसाच्या अनियमित वितरणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी योग्य पीक नियोजन, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड आणि पीक विमा योजनेत सहभागी नोंदवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी CU पानपुडे, मंडळ कृषी अधिकारी सपना रहासे, आत्मा BTM लांजेवार, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, गावाचे सरपंच आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक, शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल शेतीबाबत नवी आशा निर्माण झाली आहे. अशाच अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथ सोबत. धन्यवाद.